अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. काय रे, तुला एकदा सुद्धा दादाची आठवण आली नाही का रे? हा, दादा कुठे आहे, कसा आहे का, काय काही नाही विचारायचंच नाही? अरे खरं तर चूक माझी होती. धाकटा भाऊ आहे ना, धाकट्या भावासारखाच वागलो. तुम्ही पाटलांना घाबरून जाऊ नका हो. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. मी पाटलांच्या बाजूने नाही बोलत आहे, मीही त्यांच्या विरोधातच आहे. माझा यावर विश्वास नाही बसत. आपण दोघी जर एकत्र आलो तर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आपण नक्की आवाज उठवू शकू. माझी खात्री आहे तशी. का देव नेहमी सज्जन माणसांचीच परीक्षा का घेतो? तू का घेतो सज्जन माणसांची परीक्षा? असा हा प्रश्न देवाला विचारण्याची तर वेळ आलेली आहे. आपल्या म्हणजे तुमच्या माया मॅडम आहेत ना साहेब, त्यांचं काय? त्यामुळे चॅनलला मुलाखती देणार आहेत. कशाबद्दल? तुमच्या विरुद्ध. का? म्हणजे तुम्ही त्यांचा कसा गैरवापर केला, त्यांची कशी हॅरेसमेंट केली याबद्दल. बघा साहेब, आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. मी येऊ साहेब? गौरी, हा सॉफ्टवेअर पार्कचा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवा. माझे करोडो रुपये अडकलेत त्यात. इन्व्हेस्टर्स आणि बँकांकडून घेतलेल्या पैशाचं व्याज दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यातनं या मायामुळे माझ्या खाजगी जीवनाची चर्चा आता सार्वजनिकरित्या व्हायला लागली. डोंट वरी सर, सगळं ठीक होईल. गौरी, मला असं वाटतं की तुला तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत. तू तिकडे जा एकदा, त्यांच्याशी बोल, त्यांना समजाव. त्यांना म्हणू की आम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हो सर. सर, सर, काय म्हणालीस? सर, तो दया जाधव आहे ना, तिथल्या स्थानिक लोकांचा पुढारी, तुम्हाला भेटायचा म्हणत होता तो. कोण? हा, दया जाधव कोण? सर, असं काय करताय? दया जाधव मागे तुम्हाला भेटला होता ना तो. हा असेल. तुमची तब्येत ठीक नाही का सर? नाही, मला काय झालंय? आय एम ऑल राईट. तुला माहिती गौरी, चंदूने राजीनामा दिला. हो ना, तोच प्रोजेक्ट हँडल करायचा. त्याची मदत जर आता. नाही नाही नाही, त्यामुळे नाही, त्याच्यावर काही अडणार नाही माझं.
सायलीचं काय? त्या सायलीवरती चंदूची जी मोहिनी ना ती अजून दूर झालेली नाही. तिचं भवितव्य काय? एव्हरीथिंग विल बी ऑल राईट सर. काळ हाच या सगळ्या समस्यांवरचा रामबाण इलाज आहे. पण खरं सांगू गौरी, घर आणि ऑफिस या दोन्ही आघाड्या सांभाळताना मी फार फार थकून गेलोय. व्यवसायाचा डोळा उभारताना खूप कष्ट घेतले तुम्ही, खूप मेहनत केली. एक एक माणूस असा वेचून पारखून घेतलाय. ज्यांच्यावरती विसमून हा सगळा व्यवसायाचा गाळा हाकायचा, ती माणसं म्हणजे माझ्या व्यवसायाचे खांब आहेत, खांब. त्यांना पिलस. पण गेले काही दिवस असं वाटायला लागलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. माझ्याच ऑफिसमधल्या बातम्या लीक व्हायला लागल्यात. विश्वासघाताची वाळवी हे खांब पोखरायला लागली. कधी कधी असं वाटतं की हा डोलारा कोसळून तर नाही पडायचा. असं काही होणार नाही सर. आपण ही कीड नष्ट करून टाकू. हल्ली माझं सगळ्यांवर बारकाईने लक्ष आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे सर. बातम्या लीक करणारा माणूस चंदू नाहीये, दुसरंच कोणीतरी आहे. असं याआधी कधी बोलले नाहीस? माझा एकावर संशय आहे, पण निश्चित पुरावा मिळालेला नाहीये अजून. वेळ येताच त्या पुराव्यानिशी त्या माणसाचं नाव तुमच्या समोर उघड करेन. डोंट वरी. येऊ मी? आशाच एका उज्ज्वल प्रभाती. I would, prefer them to say like gorgeous and blah blah blah, blah because that's the way it's done. हेलो, आप बाद में फोन करेंगे प्लीज. काय करतोयस? टाळ कुठतोय? टीव्ही बघतोयस ना? टाळ कुठतोय काय? उपहासाने मी तुला असं म्हणालो की टाळ कुठतोय म्हणून. कमाल आहे. वैताग तू कशाला? असं विचारायची पद्धत असते. अरे पण कशाला? म्हणजे कोणी जेवायला बसला असला तर मुद्दाहून त्याला येऊन विचारायचं, काय जेवताय वाटतं? अरे दिसतोय ना तो जेवतोय ते. बरं, काय झालं? मूड एवढा वाईट काय? चिडचिड का झाली आहे? काय नाही. कल बर्थडे पार्टी नहीं होगी. अरे क्यों नहीं होगी? कैसे होगी? रिया बेटी, इन सब से कह दो कि हम आपका शव जो है रिलीज किए जा रहे हैं, वो दिए जा रहे हैं रिश्तेदारों को. पड़ोसी साथ में आए हैं, रिश्तेदार हैं, कई लोग आए हैं. काफी नमस्कार, मैं हूँ शाज़िया अलमी. मैं आपको एक बार फिर से बता दूं, मैं हूँ उस वक्त सरोजनी नगर बाजार में. यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक धरणांची पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे धरणांमधून पाणी सोडावं लागलं. नद्यांना महापूर आले. पण शासनाची सतर्कता आणि काटेकोर नियोजनामुळे पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात राज्य शासनाला यश आलं. पण शासनाची सतर्कता आणि काटेकोर नियोजनामुळे पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात राज्य शासनाला यश आलं. सरकारी यंत्रणेबरोबरच अनेक स्थानिक सेवाभावी संस्थाही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आल्या. डॅड, बघितलं किती गावं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. आपल्याकडे कोरडा दुष्काळ पडतो, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि कधी पाऊस इतका होतो की लोकांच्या तोंडचं पाणी पळवतो. खरंय तुमचं. डॅड, या सगळ्यात चांगली बाजू ही आहे की सरकार काय, आपलं लष्कर काय किंवा स्वयंसेवी संघटना हे सगळे मिळून इतकं चांगलं काम करतायत. म्हणून तर लोकांना एवढी मदत मिळू शकते. मी देखील आज एक
चेक पाठवलाय मुख्यमंत्री निधीला. आपल्याकडनं तेवढाच हातभार. दॅट्स ग्रेट डॅड. डॅड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. हॅलो. क्या बात है? हा बोला बोला. नाही नाही ऐकू. हो जर ते आवाज कमी करा ना. घर आहे का डिस्को आहे? कमी करा आवाज. हा बोला. तुम्हाला कसं कळलं? कुठल्या चॅनेलवरनं देणार आहे ते? हे बघा मला एक सांगा, आपलं काही वजन वापरून ही मुलाखत जी आहे ही मुलाखत रद्द नाही का करता येणार? प्रायव्हेट चॅनल आहे. बरं बरं बरं. नाही त्याचा शोध घ्या. हा कुठल्या चॅनलवरनं माया बोलणार आहे कळलं पाहिजे आपल्याला. कळलं का लगेच फोन करा मला. बरं बरं. हो जर न्यूज चॅनल लावा. हो बाबा पण आता माझा फेवरेट पिक्चर आहे. अरे मरुदे पिक्चर ते बापाच्या आयुष्यात पिक्चर डब्यात जायची वेळ आली आहे. न्यूज चॅनल लाव. नमस्कार, मैं हूँ शाज़िया अलमी. मैं आपको एक बार फिर से बता दूं, मैं हूँ उस वक्त सरोजनी नगर बाजार में. एक तर सतत राजकारणावर चर्चा, तर न्यूज चॅनल बघा. काय बडबडतोय? काय नाही. हो हो घाडगे साहेब, मला माहिती आहे सगळं, पण मला आता जरा न्यूज बघायच्या आहेत महत्त्वाच्या. हां तुमच्याशी मी नंतर बोलतो. ओके. पिताजी का अरविंद दोनों ही जगह पूरी चाक चौबंद. Place rich with all the strange beauty of the nighttime journey. And you know where I live. So what happened? Knock on heaven's door. आता आम्ही सादर करणार आहोत एक सनसनाटी मुलाखत. एक सुप्रसिद्ध समाजसेविका पूर्वा श्रमिकच्या माया प्रधान, एका सुप्रसिद्ध राजकीय नेत्याचं वस्त्रहरण करणार आहेत. कोण आहे तो कळेलच थोड्याच वेळात. मी माया, एक समाजसेविका. मला समाजसेवेची खूप आवड आहे. गरिबांसाठी काहीतरी करावं अशी तळमळ होती. म्हणून एक संस्था उभारून गरिबांसाठी काम करायला लागले. आणि त्या दरम्यान पाटलांच्या संपर्कात आले. सुरुवातीला त्यांनी मला मदत केली, पण त्यांच्या मनात काय चाललंय हे मला कधीच कळलं नाही. हळूहळू त्यांनी माझे पती अजित प्रधान यांच्या मनात माझ्याबद्दल संशयाचं विष कालवलं. खोटं कुभांड रचलं. मी माझ्या पतीशी अप्रामाणिक आहे अशा वावड्या उठवल्या. पण हे कळायला मला फारच उशीर झाला. त्यांच्या चांगुलपणाच्या मुखवट्याला मी फसले. मला लग्नाचं तसंच विधान परिषदेवर आमदार होण्याचं स्वप्न दाखवलं. मी त्यांच्या फुलतापांना बळी पडले आणि त्यांनी चक्क माझं
अशाच एका उज्ज्वल प्रभाते मला समाजसेवेची खूप आवड आहे. गरिबांसाठी काहीतरी करावं अशी तळमळ होती. म्हणून एक संस्था उभारून गरिबांसाठी काम करायला लागले आणि त्या दरम्यान पाटलांच्या संपर्कात आले. सुरुवातीला त्यांनी मला मदत केली, पण त्यांच्या मनात काय चाललंय हे मला कधीच कळलं नाही. Damn it. ही बाई मला शांतपणे जगून दिलं असं वाटत नाही. डॅड प्लीज तुम्ही आधी शांत व्हा बघू. कसा शांत होऊ? हा कसा शांत होऊ? ही बाई माझ्या अब्रूची लक्तर करून वेशीवर आणते आणि मी शांत होऊ. आता चवीनं चघळायला मीडियाला आणखीन एक विषय मिळाला. कावळ्यासारख्या चोचा मारून भंडावून सोडतील मला ते. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका ना, सगळं ठीक होईल. काय ठीक होणार आहे? आमच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मी चेष्टेचा विषय होणार आहे. सगळे म्हणतील पोअर फेलो, एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट पण आपल्या बायकोला काही ताब्यात ठेवू शकला नाही. आईलाही हे सगळं असह्य झालं असेल म्हणून नाईलाजाने तोंड उघडावं लागलं असेल तिला. तुझा तिच्या शब्दांवरती विश्वास बसला? काही सांगू नको. एक नंबरची स्वार्थी आणि खोटारडी बाई आहे ती. मी चांगला ओळखतो तिला. डॅड ती सांगतेय तसं झालं नसेल कशावरून? हे बघ, तू तिची तरफदारी करू नकोस. तिला राजकारणात जायचं होतं. समाजसेवेच्या नावाखाली तिला फुकटची प्रसिद्धी मिळवायची होती म्हणून घरादारावरती लाथ मारून पाटलांना जाऊन मिळाली. हा, आता तिच्या लक्षात आलं असेल की पाटलांकडनं तिची महत्वाकांक्षा किंवा साध्य पूर्ण होणार नाही, तेव्हा त्यांच्यावरती उलटली ती. आई असं वागू शकते? आय कांट बिलीव्ह दिस. सायली, तू तुझ्या आईला अजून चांगलं ओळखलेलं नाहीस. स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता ती कुठल्याही थराला जाऊ शकते. आता सांग ना, हे सगळं टीव्हीवरती सांगण्याची काय गरज होती? फुकटची प्रसिद्धी मिळवण्याकरता तिने केलंय सगळं. पण डॅड हे सगळं करून तिला काय मिळणार? उलट या सगळ्या प्रकरणात तिची बदनामीच होणार आहे. तिला काय मिळणार? अगं, तिने फार चांगला डाव खेळला. यामुळे तिचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे एक असहाय्य स्त्री म्हणून तिला समाजातल्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळणार, सहानुभूती मिळणार, कदाचित निवडणुकीचं तिकीटही मिळेल. आणि दुसरा फायदा म्हणजे काही काळ का होईना पाटलांचं राजकारणातलं स्थान डळमळीत होणार. हे असं होऊ शकतं? होऊ शकतं. हे असंच होणार आहे आणि भरडले जाणार आहोत आपण. आता मला सगळी कामं बाजूला ठेवून मीडियापासून तोंड लपवत हिंडायला लागणार आहे. Damn it. बघितलं, आता सगळ्यांचे फोन येतील, सगळ्यांचे फोन येतील. तरी मी सांगत होतो यांना त्या बाईला एवढं जवळ येऊ देऊ नका म्हणून. अगं 4 हात लांबच ठेवायला पाहिजे अशा बायकांना. आता बाहेर पडण्याची चोरी होईल माहितीये का? आता हा पाटील कसा माणूस आहे काय आपल्याला माहित नाही का? पण नाही, स्वतःच ते खरं केलं बघ तिनं. विश्वास, इथे राहायला यायच्या आधी जेव्हा मी अभ्यंकर अंकलशी बोलले तेव्हा तुझ्या वडिलांविषयी त्यांनी मला सगळं काही सांगितलंय. हा, देवकीने आपल्याला आश्रय दिलाय, असंख्य उपकार केले, तर 1-2 शब्द इकडे तिकडे बोलले असेल. आपण दुर्लक्ष करायचं नाही. ए बघ बेटा, मी तिथं आता येतोय. हा, तू ते घर सोडून माझ्याबरोबर परत देवकीच्या घरी येणार आहेस का? अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर मा